जे होतं ते चांगल्यासाठीच होतं या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात हे आज आमच्या इव्हनिंगला झालेली आहे. ते कसं काय मी तुम्हाला सांगते. तर इव्हनिंगचा टायमिंग आहे आणि मी माझं काम जस्ट झालं, काम वगैरे आवरलं, जे काही वर्किंग वगैरे होतं ते सगळं काही करून झालं आणि म्हटलं आज इव्हनिंगलाच व्हिडिओ सुरुवात करूयात आणि हे सुद्धा सांगावं की मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि चांगल्यासाठीच होतं है ना बाळ. श्री स्वामी समर्थ. आणि या गोष्टीचा मला जास्त अनुभव भेटलाय, त्याच्यामुळे मी हॅपी होऊन हे परत परत रिपीट करते. काही जणांना वाटतं एक गोष्ट मी किती वेळेस रिपीट करते, पण ज्याचा अनुभव आपण घेतलेला असतो, जे गोष्ट आपल्यावरून येऊन गेलेली असते ना, तर तेव्हा ते गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं वाटते. कारण त्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला सुद्धा घेता येईल आणि ते माइंडमध्ये राहील की तो आपल्यासोबत कधी पण असं काही वाईट व्हायला लागलं ना, आपण जरा जास्त विचार करतो की माझ्यासोबत असं वाईट का होतं किंवा हे माझ्यासोबत चुकीचं असं का व्हायला लागलंय, मी तर कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे. पण एवढं लक्षात ठेवा, पुढं काहीतरी चांगलं होणार असेल ना तरच आपल्यासोबत काहीतरी वाईट होतं. त्या वाईट गोष्टींचा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि वाईट लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात, ते त्रास देतात. तर पुढं काहीतरी आपल्याला हॅपीनेस मिळणार असतो, पुढं काहीतरी आपल्या लाईफमध्ये चांगलं होणार असतं आणि पुढं चांगला अनुभव आपल्याला देण्यासाठी स्वामी आपल्याला अगोदर वाईट अनुभवातून घालत असतात. एवढं लक्षात ठेवा. जेव्हा कधी वाईट गोष्टी आपल्यावरती येत असतात ना, तेव्हा जास्त खचून जाऊ नका. सर्वात जास्त म्हणजे टेन्शन घेऊ नका. कारण होत आहे ना, हा ठीक आहे, रिलॅक्स राहायचं. आत्ता याच्यानंतर काहीतरी चांगलं होणार आहे हे फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार ठेवलात ना की हे वाईट व्हायले म्हणजे नंतर काहीतरी चांगलं होणार आहे, त्यासाठी हे वाईट व्हायले, फक्त इतकं ठेवायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर कधी कोणाचं वाईट केलं नसेल ना, तर ह्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे. सर्वात महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला. आपल्याला वाटतंय ना आपण ती गोष्ट करतोय तर योग्य आहे, आपण कोणाचं चुकीचं केलेलं नाही आहे किंवा आपण कोणाला त्रास वगैरे दिलेला नाही आहे, तर आपल्याला त्रास का होतोय, आपल्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, आपण चुकीचे नाही आहे, आपण सगळ्यांचं चांगलं केलं आहे, आपलं पण चांगलं व्हायला पाहिजे हे आपल्याला वाटतं. फक्त कधी चुकीचं करू नका, चुकीचा विचार करू नका आणि तो कोणाला त्रास होईल असं कधी वागू नका. आपलं चांगलं आपल्यासोबत होतच असतं. तर चला, गुड इव्हनिंग. चहा वगैरे झाला का सर्वांनी? चहा वगैरे केला का? बाकीच्या गप्पा गोष्टी तर तुमच्यासोबत नेहमी चालतच असतात. तर आमच्या रातची लुडबुड इकडे मागे चालू आहे, नेहमी असते तशीच आत्तासुद्धा आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा. तर राज, गुड इव्हनिंग बोल. गुड इव्हनिंग. राज पण स्कूलमधून वगैरे आला. थोडासा आता एक्झाम चालू आहे ना, तर अभ्यास वगैरे त्याचा चालू आहे. त्यामुळे काही डेली मॉर्निंगला वगैरे व्हिडिओ घेत नाही आहे मी. जसं जसं मला वेळ भेटेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओज घेत आहे. तसं तर आपले खूप सारे वर्किंग ब्लॉगचे म्हणजे व्हिडिओज वगैरे यायचे आहेत. काही तुमचे क्वेश्चन्स वगैरे आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स आहेत, गैरसमज आहेत, ते तुमचे ते सुद्धा दूर करायचे आहेत. पण काय होतं, स्पेशली त्याच्यासाठी वेगळा असा टाईम काढावा लागतो, वेगळं असं व्हिडिओज घ्यावं लागतं. ते टॉपिकवर, त्या मेसेजवर, त्या कमेंटवरती तुम्हाला बोलावं लागतं. इन्स्टाला पण मला तेच कमेंट आहेत आणि हल्ली मला हे 1-2 मंथ झालंच आहे. त्याच्या अगोदर मला एकही कमेंट तशी येत नव्हती. ते काय येते काय नाही ते मला समजलं. तुम्ही जे विचार करताय ते तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहे आणि मी माझ्या ठिकाणी योग्य आहे. कारण आपल्याला वाटतं की पुढचा चुकीचा आहे, पण असं काही नसतं. आपण दोन्ही बाजू बघायला पाहिजे. आता तुम्हाला वाटतं व्हिडिओज वगैरे दररोज बघता, त्यामध्ये कोण दिसतं कोण नाही, तुम्ही त्याच्यावरून जज करता की म्हणजे हे एकटे वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी मला इथे नाही सांगायचे. मी व्हिडिओ लवकरच बनवेल आणि असं काही नाही आहे की व्हिडिओज येणार नाही आहे वगैरे, मी बनवते असं म्हणते, पण स्पेशल टायमिंगची, त्या वेळेची गरज आहे म्हणून मी थोडंसं स्किप करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या माझ्या मागे खूप कामं वगैरे आहेत, त्याच्यामुळे मला टाईम भेटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, राजचे एक्झाम आहेत. आता एक्झामच्या पुढं कसं होतं, आपल्या घरातले कामं वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. प्लस आपलं डेलीचं माझं जे काही काम आहे, जे काही मी वर्क वगैरे करते, मला ते सुद्धा कंप्लीट करावं लागतं. मग त्याच्यानंतर कुठे वेळ काढून एक व्हिडिओ बनवलं की पाठोपाठ दुसरे व्हिडिओ बनवावेच लागतात असते. त्याच्यामुळे तो टॉपिक मी घेत नाही आहे आणि एकदा टॉपिक घेतला की मग एका पाठोपाठ आपले तेच व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे मलाही थोडासा वेळ द्या, समजून घ्या आणि तुम्ही थोडंसं स्वतःला समजून घ्या की मला काय म्हणायचं ते. तर मला फक्त थोडंसं वेळेची गरज आहे, समजून घ्या. ते पण मी राजच्या एक्झामसाठी वगैरे आणि माझ्या काही वर्किंग गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मागत आहे. तर माझे थोडेसे पार्सल आलेले आहेत 2, ते मी तुम्हाला दाखवते. आता पार्सल पण येऊन मला वाटतं 1 मंथ तरी झालं असेल. 1 मंथ 20 दिवसाच्या पण वरती झालं आहे. आणखी मी पार्सल वगैरे ते ओपन नाही केले, पण आता दोन्ही पार्सल मला इकडे ओपन करून बघायचं आहे. आज दाखव रे ते दोन्ही आलेले. तिथे काय, तर मला दोन्ही पार्सल ओपन करून बघायचे. फर्स्ट टाइम ते मागवलेलं आहे मी, कारण त्याच गोष्टीसाठी मला बाहेर खूप सारे पैसे पे करावे लागत होते.
बरोबर दिसतोय का क्लिअर? कारण तसंच आहे, आभाळी वातावरण आहे आणि हे छोटं आहे. तर ते तर वेगळे 2 पार्सल आहेत, म्हणजे तसं तर 3 आहेत. ते पण आहे ना काढायचं दुसरं, त्याच्यामध्ये काढलं मी. ते घरामध्ये लागणारी गोष्ट होती ती माझी, आणि या माझ्या 2-3 पर्सनल गोष्टी आहेत. हे एक पार्सल आहे. आता हे ओपन करूयात. मला लागणाऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये. तू चाकू काहीतरी घेऊन ये रे का, कात्री आण किंवा चाकू आण. व्यवस्थित पकडून ना. काय घेऊन आला दाखव. कात्री घेऊन आला. कात्री घेऊन आला. राज माझी हेल्प करतो. बाळ माझं सगळं काही काम ऐकतो. आता मी हे ओपन करते, कारण मी हातामध्येच मोबाईल पकडून व्हिडिओज घेते, त्याच्यामुळे हे ओपन करून मी दाखवते. पण मध्ये काय ते दाखवणार नाहीये. मम्मा चालू कशाला केलंस रे? तुला अवघड होईल ना पकडायला. राज म्हणला मी पकडून थांबतो म्हणे. राज बोलतो मम्मा मी पकडतो, तू दाखव म्हणे. कारण हे ना बॉक्स खूप घट्ट असते, असं लवकर निघत नाही. त्याच्यामुळे म्हणलं मोठा व्हिडिओज होऊन जाईल परत, त्याच्यामुळे अगोदर ओपन करा म्हणलं होतं हे. तर खूप दिवस झालं हे येऊन, आणि म्हणतात ना ते रिटर्न करायचे डेट वगैरे काहीतरी असते, ते सुद्धा निघून गेली. आता माहिती नाही आहे नेमकं मध्ये कसं निघणार आहे. आणि फर्स्ट टाइम मागवले, आणि हे मागवायचं माझं वर्षापासून चाललेलं होतं, मागू का नको कसं येईल वगैरे. आणि या गोष्टीसाठी मला खूप सारे पैसे पे करावे लागत होते. म्हटलं आता आपण ते स्वतःच घरी करायचं, त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. आणि मला माझ्या फ्रेंडनी लिंक दिली होती की बेस्ट आहे ते, ती यूज केलेली आहे आणि छान क्वालिटी आहे बोलली याची. त्याच्यामुळं तिने गेली मला लिंक पाठवलेली होती, मी तेच मागवलेलं होतं. नेमकं काय मागवलं स्पेशली त्याचा नेमकं काय मागवलं स्पेशली त्याचा वेगळा व्हिडिओ बनवायचा असेल तर बनवेल मी नक्कीच. पण त्याच्यात इतकंच सांगेल की मला लागणारी खूप महत्त्वाची गोष्ट मागवली. त्याचं झाकण आलेलं आहे. समजून घ्या मी काय मागवलं आता. त्याचं झाकण अशा पद्धतीने हे मी मागवलेलं आहे. आता हे पूर्णपणे मला ओपन करून ट्राय करून बघावं लागेल. झाकण आहे का हे काय माहिती नाही, पण आले वरती ठेवायला हे. त्याला झाकण तर वाटत नाहीये, प्लस हे आले त्याच्यामध्ये. हे एक आले त्याच्यामध्ये. बघू ट्राय करून. मी म्हटलं होतं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, काही गोष्टी मला शून्य म्हणजे एकदम शून्य सुद्धा माहिती नाहीये, पण मला 100 पर्यंत जायचंय अशी माझी इच्छा आहे. तर बघूया शून्यापासून मी त्या गोष्टीमध्ये 100 पर्यंत जाऊ शकते का. त्याचा हा पहिला पाऊल म्हटला तरी चालेल, किंवा शून्याच्या पुढचं थोडंसं पुढं वाटचाल केली आहे म्हटलं तरी चालेल. तर हा पण बॉक्स ओपन करून घेऊयात आता. त्याच्या दुसऱ्या वाल्यामध्ये पण हे आहे, हे आहे आणि हे आहे. याला पूर्णपणे पॅकिंग आलेलं आहे, आणि याचं मी सांगितलं होतं महत्त्व तुम्हाला एका व्हिडिओमध्ये. मस्त बाय हे माझं वाजत नाही. राजला खूप मस्त वाटतं हे. त्या साईडला नाही रे, इथं या मस्त वाटतं ना. राज खूप हॅपी होतो बरं का हे सगळ्या वाजवणे. मला पण छान वाटतं. वाजत नाहीये. तर अशा पद्धतीने फर्स्ट बॉक्समध्ये मोठ्यावाला हे निघाला, आणि छोट्यावाल्यामध्ये हे पूर्ण हे पण पॅक आहे. याला पण इथं हे सॉफ्टवाला असतं ना ते लावून दिलं, आणि इकडे पण हे पॅक करून दिले. तर आता हे मला ओपन करावून बघावं लागेल, कारण हे चेंज करायची डेट पूर्णपणे संपून गेलेली आहे. आणि मला हे ट्राय करून बघावं लागेल, कारण हे व्यवस्थित प्रोडक्ट वगैरे आले का. तसं तर माझ्या फ्रेंडने मागवलं, तिनं ट्रायसुद्धा केले, ते छान आहे. तर आता मी मागवलं तिचं पाहून, तरी बघूयात. आणि याचं मला माहिती 1 वर्षापासून मी काढत होते कसं वगैरे काय असतं ते, आणि क्वालिटी वगैरे कशी असते. कारण कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं की एक तरी आपण पेमेंट पे करतो, आपण पेमेंट पे करतो ना, ते एक वेगळीच गोष्ट असते. आपले पैसे जातात, इन्व्हेस्टमेंट होतात, त्याच्यामध्ये पैसे काही रिटर्न भेटत नाहीत. आणि म्हणजे कसं होतं की आपण ट्राय केल्यानंतर समजतं की व्यवस्थित क्वालिटी नाही आहे वगैरे, मग तेव्हा ते तरी एक्सचेंज म्हणजे रिटर्न पण नाही करू शकत, किंवा आले आणि आपण खूप दिवसांनी ओपन केलं तर ते डेट पण निघून जाते, त्याच्यामध्ये ते आपले पैसे वेस्ट जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते क्वालिटी वगैरे व्यवस्थित नसेल, किंवा तो प्रोडक्ट जो आपण मागवलेला आहे तो जर चांगला नसेल, तर त्याचे इफेक्टसुद्धा रॉंग होत असतात आपल्यावरती. डोळ्यामध्ये काहीतरी केलं रे वाऱ्याचं.
तर त्याचे इफेक्टसुद्धा बॅड होत असतात. त्याच्यामुळे कुठल्याही क्वालिटीची खूप जास्त महत्त्वपूर्ण माहिती घेऊनच ते क्वालिटी वगैरे घेतलं पाहिजे किंवा ते प्रोडक्ट वगैरे घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हे ओपन केलेलं आहे. काय आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जर तुम्ही खाली कमेंट केला तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर. खास करून ही लेडीजसाठी खूप खूप मस्त आणि महत्त्वपूर्ण प्रोडक्ट आहे. या गोष्टीसाठी मंथलीला पैसे वाचवण्यासाठी आपल्याला हे घरीच आपण ट्राय करू शकतो. तर जर तुम्हाला बेटर वाटत असेल तर आणि फ्री असाल तर कधी स्वतःसाठी वेळ वगैरे द्यायचा म्हणून. तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण खूप सारा मोठा व्हिडिओज होत आहे. बाळ माझं इकडे बसलेलं आहे, एक्झाम आहे, त्यामुळं आता स्कूलमधून आल्यानंतर पण मला थोडा वेळ अभ्यास वगैरे घ्यावा लागतोय है ना. सर थोडासा चिडचिड होते त्याचा अभ्यास वगैरे म्हणून. तर घाईघाईमध्ये मी हा ब्लॉग घेतला, कारण खूप दिवस झालं मला हे ओपन करायचं होतं. म्हटलं ते पण काढून घेऊयात, थोड्याशा गप्पा तुमच्यासोबत मारूयात आणि काही गोष्टींची माहिती जे की मी तुम्हाला सुरुवातीला दिली ते देऊयात. तर मस्त राहा, हॅप्पी राहा, छान राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या बाळाची काळजी घ्या, फॅमिलीची वगैरे काळजी घ्या. आणि सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुमच्या कमेंटची उत्तरं मी नक्कीच लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही जसं काही विचार करताय तसं काहीच नाही आहे. राज आणि माझा ड्रेस आज तुम्हाला सेम मॅच दिसतोय ना, येलो कलरचा. हां, तर राजीकडे त्याच्या डॉलला झोपी घालतोय. झोप लागते त्याच्या बाळाला ना बाळ. तर घाईमधला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा नंतर हा व्हिडिओ पाहण्यासाठी, नंतर माझे व्हिडिओज पाहण्यासाठी लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, कारण तुम्हाला याच्यानंतरचे व्हिडिओ क्लिक केल्यानंतर दिसतील है ना. बा क्लिक म्हणतो बा आमचं, क्लिक त्याच्यानंतर ते तुम्हाला सांग किक. तर सांगा मग व्हिडिओ कसा वाटला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर. लव यू, लव यू बोला ना. लबू तुम्हाला लव यू म्हणलं मी, याला नाही म्हणलं तुम्हाला. लबू मिचू चू किचू. चू. तर आम्ही छान दिसतो ना तिघे पण. सांगा बरं कमेंटमधून कोण छान दिसते सांगा आमच्या तिघापैकी. राज, मी की राजचं बेबे हे का माझं बेबे सांगा नक्की. हे माझं बेबे आहे. बाय बाय फॅमिली.